एक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। एक तत्वनाम दृढधरी मना हरीची करुणा येद तुझे, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशील झवी, ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी, आणि धरोनी श्रीहरी जपे सदा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। आज आपल्या चिंतनाचा 26वा अभंग आहे आणि या 26व्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी नामाचं महत्त्व सांगितलं, नाम जप कसा करावं याचं पण महत्त्व सांगितलेलं आहे। तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मनाला उपदेश करतात आणि जनाला उपदेश करतात। मन हे संबोधन केलं तर मग मनाला उपदेश आहे, आणि सरळ सांगितलं तर मग जनाला उपदेश आहे। काय ते जर लोकांना म्हणत असताना काय एक तत्व नाम हे सर्वश्रेष्ठ तत्व आहे असं मनात धारण करा, असं केलं तर तुम्हाला तुमची भगवंताला करुणा येईल, तुम्हाला तो तुमच्यावर प्रसन्न होईल। किंवा अरे मना हे मना तू बाकीचं मनात तुझ्यात धारण करण्यापेक्षा तू भगवंताचं नाम हे एक तत्व नाम तू मनात दृढ धारण कर, तो त्या तुझ्यावरती भगवंताची कृपा होईल। असे 2 अर्थ करता येतात। आणि मग कारण का ते नाम सोपं आहे, आणि सोपं असून जर ते सद्गत वाणी जर जपलं तर त्याच्यावर तुझ्यावरती भगवंताची कृपा सहज होणार आहे। मग नामाचं विशेष महत्त्व सोपं आहे, पण राम कृष्ण आणि गोविंद या 3 नामाचं इतर नामापेक्षा कसं महत्त्व आहे याचे वर्णन केलं आहे। आणि या जगतामध्ये तत्व काल सांगितलेलं आहे आपण, तरी नामापेक्षा जगात श्रेष्ठ तत्व कोणतंही नाही। आणि म्हणून तू विनाकारण वाया अनेक पंथा जाशील जाणी, तू घाई करून घाई गडबडीने कोणता पंथ कोणती देवता कोणता मंत्र निवडशील तर तुझी हानी होईल, तसं काही करू नको। आणि म्हणून एकच कर, मौन धर, ज्ञानदेवा मौन आणि जपमाळ अंतरी। मना मौन धर आणि अंतरामध्ये काय म्हणतो शब्दाचा उच्चार न करताही अंतर मनामध्ये अंतःकरणामध्ये भगवंताच्या नामाचा जप कर, तू त्याला अंतर्जप असं म्हणतात। आणि असं जर केलं तर निश्चितच भगवंताची कृपा तुला होईल, असा अभंगाचा शब्दशः अर्थ सांगितलेला आहे। तर चला, एक तत्व नाम याचा अर्थ काय आहे। मन हे काय करतं, अनेक विषय धारण करतं, पण नाम सोडून बाकी सगळे विषय धारण करतं। नाम हे खूप बहिर्मुख आहे, आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज या अभंगात सांगतात त्या मनाला किंवा जनाला, बाबा हो बाकीचं काही करण्यापेक्षा मनामध्ये भगवंताचं नाम धारण करा। कारण मुळातच काय आहे त्याने असे ना तो वांझटा सदा हिंडशी कर्मटा, वाया शिनशील रे फुकटा विठ्ठल विनटा होय। कारण मन असा आहे कोणत्याही पदार्थाच्या संबंधित राहत नाही, प्रत्येक क्षणाला ते त्याचा विषय बदलतो। आणि म्हणून त्याला काय म्हणतात, ते कोणत्या पदार्थाला जरी संबंधित राहिला तर त्यातून कोणतेही फल मिळणार नाही। अरे मना तू वांझटा सदा हिंडशी कर्मठा, सगळी सदैव क्षणाला विषय बदलतो आणि अत्यंत वेगाने काय काय करतो या मना हे काही गोष्ट सांगता येत नाही। पण वाया शिनशील फुकटच तुला शीन होईल, तर तू भगवंताला शरण गेला तर निश्चितच तुला त्या ठिकाणी शांती प्राप्त होईल। अरे मना तू पापिष्टा किती हिंडशिरे नष्टा, सैरा शिनशिरे फुकटा विठ्ठल विनटा स्थिर होय। आणि म्हणून इकडं तिकडं फिरण्यापेक्षा भगवंताच्या नामाविषयी स्थिर होय, तुला शांती प्राप्त होईल। मना एक करे म्हणे मी जाईल पंढरी, भरपूर प्रमाण आहेत मनाच्या बाबतीमध्ये। उभा विटीवरी तो सावळा देखेन, तर तात्पर्य काय सांगायचं आहे, तर नामास इथं काय म्हणलेलं आहे, तत्व म्हणलेलं आहे। तर असं त्या मनामध्ये नामाचं तत्व धारण कर, म्हणजे काय कर, तो नाम हे तत्व कालच्या अभंगामध्ये ब्रह्मतत्व वगैरे सांगितले, मागच्या अभंगामध्ये तत्वाचा विषय।
पण या अभंगात नाम हे तत्त्व सांगितलं आहे, त्याहीपेक्षा सर्व तत्वात हे नाम तत्त्व श्रेष्ठ सांगितलं आहे. आणि म्हणून नाम तत्त्व श्रेष्ठ कसं आहे, तर या ठिकाणी काय म्हणतो, नामाला तत्व अनेक ठिकाणी तत्वम तत्ववेदे, तत्वम तत्ववेदेक आत्मा, तत्वम तत्ववेदो विदुः असं पण म्हटलं आहे. हे भगवंताचं नाम आहे, हे तत्व आहे, म्हणजे त्या ठिकाणी ह्या सारभूत अर्थ घेतलेला आहे. नाम तत्व म्हणजे काय आहे, सारभूत. आणि याचा अनेक दृष्टीने विचार केलेला आहे. आणि पूर्णामध्ये सुद्धा एक विषय आलेला आहे नामाचा. काय विषय आलेला आहे, नामापेक्षा जगात श्रेष्ठ तत्व नाही. आपण कीर्तनात त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं होतं, ते काय, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, त्यावेळी नामाचं श्रेष्ठत्व सांगितलं होतं. तर नामाचं श्रेष्ठत्व काय आहे, म्हणजे नामासारखं जगात ज्ञान नाही. मग नामाने ज्ञान होतं असं नाही, तर नाम हेच काय आहे, ज्ञान आहे. नाम हेच काय आहे, नाम हेच व्रत आहे. नाम हेच ध्यान आहे. नाम हेच फल आहे. नामासारखा त्याग नाही, नामासारखा शम नाही, नामासारखं पुण्य नाही, नामासारखी दुसरी गती नाही. म्हणून नाम सदृशम ज्ञानम, नामासारखं ज्ञान नाही. नामाने ज्ञान होतं असं नाम हेच ज्ञान आहे. न नाम सदृशम व्रतम, नामापेक्षा वेगळं व्रत, नाम हे फार मोठं व्रत आहे. सगळ्या व्रताचा व्रतराज आहे भगवंताचं नामस्मरण करणं. न नाम सदृशम ध्यानम, नामाचं ध्यान करणं म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्याचं ध्यान आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय असेल ते. न नाम सदृशम फलम, नामासारखं फल, नामाने फल मिळत नाही, नाम हेच फल असतं. कालच्या अभंगामध्ये सांगितलं आहे, न नामसदृश त्याग, हा नामस्मरण केल्याच्या नंतर त्याला जो वैराग्य प्राप्त होतं, त्याच्यापेक्षा जगात कोणतं श्रेष्ठ वैराग्य असणार आहे. न नामसदृशम शमहा, नाम जप केला त्याला शम दम सगळं प्राप्त होतं. आणि म्हणून त्या पुराणामध्ये असं म्हटलेलं आहे, नामैव परमा मुक्ती, नामैव परमा गती. तर या ठिकाणी नाम हीच मुक्ती आहे, नामाने मुक्ती नाही. नाम हीच मुक्ती आहे आणि नामाने गती मिळत नाही. तर नामस्मरण करणं ती गतीच आहे. त्याला नाम हीच शेवटची गती आहे आणि नाम हीच मुक्ती आहे. नामैव परमा शांती, नामाने शांती मिळत नाही, तर नामस्मरण करणं हे शांतीचं रूप आहे. नामैव परमा स्थिती, हे सर्वश्रेष्ठ स्थिती जगात कोणती असेल तर ते नामच आहे. नामैव परमा भक्ती, नामैव परमा मती, नामापेक्षा वेगळी दुसरी श्रेष्ठ भक्ती नाही. म्हणून सततं कीर्तयन्तो माम, किंवा 9 भक्ती सांगितली, त्या 9 भक्तीपैकी नाम भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. नामैव परमा भक्ती, नामैव परमा मती, नामैव परमा प्रीती, नामैव परमा स्मृती. नाम हीच प्रीती आहे आणि नाम हीच स्मृती आहे. नामैव कारण जंतुर, नामैव प्रभुरेवच, सगळ्या जगाचं कारण नाम आहे. नव्हे नाम हा प्रत्यक्ष, नाम हे प्रत्यक्ष परमात्माच आहे. नामैव परमं तत्वम, नामैव परमो गुरुः, नाम हे सर्वात श्रेष्ठ तत्व आहे, परम तत्व आहे. नाम संपूर्ण जगाचा गुरु आहे. तात्पर्य काय, नाम हा जे म्हणायचं ते सगळं नाम आहे. नाम ज्ञान आहे, नाम ध्यान आहे, नाम शम आहे, नाम शांती आहे, नाम गती आहे, नाम जी आहे, नाम मुक्ती आहे, नाम भक्ती आहे, नाम स्थिती आहे, सर्व आहे. सगळ्या तत्वाचं सार तत्व एक नाम आहे. आणि म्हणून नामापेक्षा श्रेष्ठ दुसरं काही नाही. नामैव परमं तत्वम, नामैव परमं, नाम हे सर्वश्रेष्ठ तत्व आहे. म्हणून माऊली म्हणतात, एक तत्व नाम, नाम हे एकच तत्व आहे आणि सर्वश्रेष्ठ तत्व आहे, ते मनात धारण कर. असे एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. म्हणजे नामाला तत्व म्हणण्याचं कारण काय आहे, तर सर्वाशी नाम, सगळ्या तत्वाचं मूळ नाम आहे. का नाम आहे ते, त्याचं कारण नामापासून संपूर्ण तत्व निर्माण झालेत. म्हणजे थोडक्यात जेवढे जड चेतन तत्व सांगितले जातात त्याचं मूळ नाम तत्व आहे. आणि जगताची उत्पत्तीसुद्धा त्याचं मूळ तत्व नाम आहे. कसं आहे ते,
तर ते तुम्हाला सांगतो. नामा म्हणे तत्व, नाम हेची साचे, हेची धरी साचे. नामा म्हणे तत्व, नाम हेची साचे, आणि हेची धरी साचे येर वृथा. नाम हे तत्व आहे, आणि ते तत्वच मुख्य असल्यामुळे मनात धारण करा. दुसरे तत्व धारण करून वेळ वाया घालू नका. पण नामाबद्दल असा विश्वास तयार होतो का? नाही होत. का तयार होत नाही तसा? त्याचं मुख्य कारण असतं त्याच्याबद्दलचं अज्ञान. नामाबद्दलचं आपलं अज्ञान, नामाबद्दलचा आपला अविश्वास, आणि नामाबद्दलची आपली अश्रद्धा. नाम हे मुख्य तत्व आहे, श्रेष्ठ तत्व आहे. त्याकरता तिचं नाम तत्व जाणून घेतलं म्हणजे नामाचं अज्ञान जाईल. आणि पुन्हा पुन्हा नामस्मरण केलं तर नामावरचा विश्वास वाढेल. आणि नामाचा विश्वास वाढणं म्हणजे त्यालाच काय म्हणतात? श्रद्धा. आणि श्रद्धेने नामाला तत्व समजलं तर मग काय अडचण येणार नाही, निश्चितच तुम्हाला धारण करेल. तर नामाला तत्व म्हणलं म्हणजे नेमकं काय? तर या सर्वाचं बीज, जगताचं बीज, वेदाचं हे बीज हे नाम आहे. ओंकार काय आहे? प्रणव आहे ना तो. ओम हे काय नामच आहे ना भगवंताचं. आणि ओम हे काय? मूळ तत्व आहे. आणि ओम हे मूळ तत्व असल्यामुळे ओम हे नामच आहे. ओम हा परमात्माच आहे. ओम हे जगाचं बीज आहे. आणि ओम हे वेदाचंही बीज आहे. हो ना, ओम हे परब्रह्म आहे. आणि म्हणून ते याच्यावर तस्य वाचका प्रणव, त्याला प्रणव असं म्हणतात. थोडक्यामध्ये हे नामहात्म्य असं आहे. तर ओंकार हे सर्व वेदाचं बीज आहे. म्हणून त्या वेदापासूनच सगळ्या जगाची उत्पत्ती वगैरे सांगितलेली आहे. म्हणून प्रणव हा परब्रह्माचा वाचक आहे. आणि असा जे ओम आहे ते ज्ञानेश्वर महाराजांनी आणि भगवंतांनी 17व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. 17व्या अध्यायाच्या शेवटी आलेलं आहे ते. तर माऊलीने असं म्हटले, ते तो निर्विशिष्ट परब्रह्म चोखट, अंतयाचे हे अंतोटक व्यंजक नाम. असं आहे. म्हणजे हे ओंकाराचं वर्णन केलं आहे. तर असं ओंकार तुकारामाने सुद्धा म्हटलंय, ओम तत्सदिती सूत्राचे सारण कृपेचा सागर पांडुरंग. तर ओम हे सर्व तत्वाचं सार आहे, आणि म्हणून त्याला तत्व असं आहे. नामा म्हणे नाम ओंकाराचे मूळ, आणि ब्रह्म ते केवळ विटेवरी. तात्पर्य सर्वच मूळ तत्व आहे भगवंताचं नाम. आणि नाम याचा अर्थच ओंकार आहे. आणि ओंकार सर्वाचं हे आहे. वेदाचं हे बीज, वेदाचे हे बीज हरिअक्षरी दोन्ही. नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे, पवित्र सोपारी हेची एक. तर असं हे नाम म्हणून याला म्हटलेलं आहे. काय नामाला काय म्हणतात? तत्व. आणि असं जे तत्व आहे ते नाम तत्व असल्यामुळे नाम आणि नामी याचा भेद नाही. व ज्या कालामध्ये संपूर्ण जगाची उत्पत्ती व्हायची होती त्या कालामध्ये ब्रह्मदेवाने भगवंताला विचारलं, मला तप पाहिजे तर काय करू? तर ते म्हणले, मग वेदाचं पारायण कर. मग त्या काळात ते गेले वेद घोकायला सुरुवात केली. पण ते ओम म्हटले नाही तर त्याचा सगळं वेद म्हणण्याचं चुकलं. ते उदाहरण तुम्ही ऐकलेलं आहे ते. म्हणजेच याचा अर्थ संपूर्ण जगाच्या उत्पत्तीला मुळात खाली कोण आहे? ओम. आणि सगळ्या वेदाच्या उत्पत्तीला मुळात कोण आहे? ओम. बरोबर का नाही? आणि परमात्मा काय आहे? तो ओम. नाम ओम आणि नाम वेगळं नाही. ओम हे भगवंताचं नामच आहे. ओम हे भगवंताचं वाचकच आहे. त्यामुळे ओम हे नाम आहे आणि सर्व जगाचं मूळ तत्व आहे. म्हणून त्याला म्हणतात एकतत्व. नाम हे एकच तत्व आहे. त्यामुळे मनात धारण कर. आणि भगवान आणि भगवंताचं नाम एकच आहे. ते आपल्याला ते सांगितलं होतं मागं. परी काय आहे? परी आश्रय आकाशा, आकाशाचे जैसा या नामी आश्रय तैसा अभेदाशे. उदयला आकाशीन रवीचे रवी ते प्रकाशी. जसा सूर्याचा उदय झाला तर तो सूर्याचा प्रकाश आणि सूर्य वेगळा नसतो. आकाश आणि आकाशाची पोगळी नसते. तसं नाम आणि नामी भगवंताचे वेगळे नाही. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलंय, प्रकाशी नाम हे नाम व्यक्ती तैसे ब्रह्मचे करी. म्हणून इतर अक्षर हे नाम नव्हे जाण केवळ ब्रह्म.
भगवंताचं नाम हे ब्रह्मरूपच आहे, असो तो भाग. नामतेचे रूपन रूपतेचे नाम, नाम रूपा भिन्न नाही. नाम हे भगवंताचं रूप, याचा अर्थ सगुण साकार परमात्मा नामच आहे. आणि नाम आणि ते दोन वेगळे. आकारला देव नाम रूपाला म्हणून स्थापिला नामवेदी. भगवंताचा आकार आला तो कशाने? नामानेच आला, भक्तीनेच आला ना. तुका म्हण्या मी सुन्याचा जाण, आणि तुझा देवपणा नेली कशाने? भक्तीने. किंवा नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती आलाशी आकारा, आमुच्या चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीच्या. नाम भक्तीने, म्हणजे सगुण साकार होतो तो नाम भक्तीनेच होतो. याचा अर्थ नाम त्या देवाच्या पण पूर्वी नाम आहे. सगुण साकार देवाच्या पण पूर्वी नाम आहे, वेदाच्या पण पूर्वी नाम आहे, जगताच्या पण पूर्वी नाम आहे. आणि परब्रह्म म्हणतो ते परब्रह्म नामापेक्षा वेगळं नाहीच आहे. मग त्याला म्हणतात असं एक तत्व आहे, आणि त्याला मूळ तत्व असं म्हणतात. असं एक तत्व आहे, मूळ तत्व आहे. म्हणून या ठिकाणी परमात्मा आणि नाम त्याचं वेगळं नाही. मग त्याच्यात वाच्यवाचक असा भेद म्हणता येत नाही. तर वाच्यवाचकाचा काय? तो अभेद आहे. मग आता पण सगळीकडे वाच्यवाचकाचा अभेद आहे का? नाही. जड पदार्थामध्ये, लौकिक पदार्थामध्ये हा नियम लावता येत नाही. नाहीतर जर वाच्यवाचकाचा अभेद असला तर अग्नी म्हटल्यावरती तोंडात अग्निपद येतं का नाही? मग अग्नी पोळला पाहिजे. वाच्य आणि वाचक याचा जर अभेद असेल तर, म्हणजे वाच्यवाचक कळतं ना, पद आणि अर्थ हे एकच जर मानलं. साखर म्हटल्यानंतर तोंड लगेच गोड व्हायला पाहिजे, पण गोड होतं का? नाही होत. अग्नी म्हणल्यावर तोंड पोळतं का? नाही. म्हणजे लौकिकामध्ये वाचक आणि वाच्य वेगळे असतात. पण नाम भगवंताचं नामस्मरण अलौकिक आहे. त्यामुळे तिथं वाच्यवाचकाचा भेद आणि इतराचा भेद असा तिथं तो त्याची संगती लावता येत नसते. ही गोष्ट वेगळी असते. आणि म्हणून या ठिकाणी वाच्यवाचकाचा भेद भौतिक पदार्थात असतो. असं आहे. भगवन नाम हे भौतिक नाही. भगवन आणि भगवंताचं नाम हे अलौकिक आहे. नुसतं अलौकिकच नाही, तर हे सृष्टीच्या पलीकडचं आहे. ब्रह्मदेवाच्या सृष्टीत येत नाही. ते माया अविद्या कार्य नाही. ते नाही, भूतजन्य तर नाहीच आहे. म्हणजे तर चालेल, ते भूतजन्य हे नाही, अविद्या कार्यही नाही, ब्रह्मदेवाच्या सृष्टीतलंही नाही, आणि त्याचा रचयिता कोणी नाही. भगवंताच्या संकल्पने निर्माण झालेलं ते भगवंताचा विग्रह आणि भगवंताचं नामस्मरण त्याच्या स्वतःच्या संकल्पने झालं. ते शुद्ध सत्वगुण होती. मायेचं काय? तो मायाधीनत्व आहे. ते मायाचं कार्य नाही ते परमात्मा. आणि म्हणून तो काय आहे? परमात्मा. भगवंताचं नाम आणि भगवान हा अलौकिक आहे, तो लौकिक नाही. असं आहे, अलौकिक आहे. तात्पर्य भौतिक पदार्थाचा नेम, लौकिक पदार्थाचा नेम, जड पदार्थाचा नेम भगवान आणि भगवंताच्या नामाला तो लागू होत नाही. ते जड नाहीत, ते भौतिक नाहीत, ते लौकिक नाहीत, ते अलौकिकाच्याही पलीकडे आहेत. असे भगवंताचं नाम. अप्राकृतिक आहे का नाही? हे सगळं कसं आहे? जगत कसं आहे? प्राकृतिक आहे. सगळं जगत प्रकृतीनिष्ठ आहे, प्रकृतीजन्य आहे. पण भगवंताचं नाम प्रकृतीजन्य नाही, प्रकृतीनिष्ठ नाही. आणि म्हणून ते प्रकृती, त्याला अप्राकृत असं म्हणण्यापेक्षा प्रकृतीच्या पलीकडे, तुमच्या लक्षात राहते. आणि म्हणून आपण याची सारिखा देख हरिमानी पंचभौतिक. जर त्या परमात्म्याला आपल्या शरीरासारखंच भूतात्मक जर मानलं तर नाथ महाराज म्हणतात, त्या परमूर्खाते देख अकल्प दुःख सरेना. जी माणसं भगवंताच्या नामाला आणि भगवंताला पंचभौतिक मानतात, ती माणसं आयुष्य दुःखात खिचपत पडत असतात. ते आयुष्यही जे जड मूर्ख भावार्थ झाल्या भजन उन्मुख, त्याचे निषेध झडे दुःख, जे निजात्म सुख पावते देखा. पण याहून जर वेगळा असं कोणी असेल आणि तो भजन करू लागला तर तिचं सगळं दुःख जाऊन तो सुखरूपतेला प्राप्त होतो. तात्पर्य भगवद्देह चैतन्य घन. परमात्म्याचा देह चैतन्य घन आहे
आणि नामही चैतन्य घन, तुका म्हणे नाम चैतन्य धाम. सांगितलंय खूप वेळा नाम परब्रह्म. मग आता असा असताना भगवंताचं नाम आणि भगवान हे प्रत्यक्ष चैतन्यच आहे. ते वासनादी अभिमान ह्या लागी करिता त्याचे भजन आज्ञांजन उद्धरते. आणि म्हणून भगवद्देह चैतन्य घन तेथे वशना दिया अभिमान. परमात्म्याचं शरीर आणि नाम हे चेतन रूप असल्यामुळे तेथे वासना अभिमान याचा प्रवेश नाही, अजिबात नाही. आणि म्हणून जे भजन त्याचे करतात ते सर्वसाधारण जड मूळ जीवसुद्धा उधरून जातात. तात्पर्य सांगायचं आहे, भगवंताचं नाम हा विग्रह हा अलौकिक आहे. त्याला लीला विग्रह असं म्हणतात. भगवंताचं नाम धाम लीला हे सर्व अलौकिक आहे. तर असं तात्पर्य म्हणजे काय आहे, हे भगवंताचं हे परमतत्व आहे. हे तात्पर्य सांगण्याचं काय तात्पर्य आहे, भगवंताचं नाम आणि भगवान हे परमतत्व कसं आहे हे कालच्या अभंगात पण थोडं झालेलं आहे विषय, असो तो भाग. आणि म्हणून नाम चिंतामणी कृष्ण कृष्ण नाम चैतन्य कृष्ण नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रहा पूर्ण शुद्धो नित्यामुक्तो अभिन्नत्वात नाम मानिनः. तो भगवान हा नित्य चैतन्य स्वरूप कसा आहे याचं वर्णन केलं आहे. तो पूर्ण आहे, शुद्ध आहे, नित्य आहे, मुक्त आहे. हा विषय झालेला आहे. तुका म्हणे नाम चैतन्य धाम झालेला आहे. तात्पर्य माऊली म्हणतात एकतत्व नाम हे सर्वाचं मूळ तत्व आहे आणि ते मनामध्ये तू धारण कर. मग नाम घ्यायचं तर ते कसं घ्यायचं ते, तर संत वाचने नाम हे परमतत्व सांगितलं असलं तरीसुद्धा ते तत्व मनात धारण कसं करायचं हा आहे प्रश्न. तर आज आहे, नाम मनाने घेणं वेगळं, वाणीने घेणं वेगळं. वैखरी जर मोठ्या राम 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 म्हटलं तर ते नाम घेणंच असतं. आणि मनातून घेतलं तर ते सुद्धा नाम घेणंच असतं. त्याला काय म्हणतात पुढे सांगेल तुम्हाला. त्याचे 3 प्रकार असतात ते नामस्मरण करण्याचे ते. तर असं आहे, एकनाथ महाराज नाम घेता वैखरीन चित्त धावे विषयावरी. नाम मोठे घेतो पण मनात चिंतन कशाचं करतो, विषयाचं. कैसे होता हे स्मरणा माझे विस्मरण. नामस्मरण घेत असताना सुद्धा त्याला स्मरण म्हणायचं का विस्मरण म्हणायचे, विस्मरणच म्हणायचे. जर तोंडाने नामस्मरण करतो, मुखाने राम राम म्हणतो आणि मन जर त्याचं विषयाशी जोडलेलं असेल तर ते स्मरण करत असताना सुद्धा विस्मरणच आहे. ते स्मरण करत असताना सुद्धा विस्मरणच आहे. नाम उच्चरिता कंठीन पुढे उभा जग जेठी. कंठातून नामस्मरण करत असताना ती वृत्ती भगवंताच्या आकार झाली पाहिजे. याला म्हणतात पुढे उभा जग जेठी. वृत्तीच्या संबंधित झालं. आयशे धरून या ध्यान आणि मने करावे चिंतन, याला म्हणतात असं मनात धारण करणं. मनात धारण करण्याचा अर्थ काय आहे, म्हणजे मन काय का असं मोठं वस्तू आहे आणि त्याच्यात नाम ठेवायचं आहे मग पकडून ठेवायचं आहे असं नाही त्याचा अर्थ. तर एक तत्व आहे ते मनात धारण करणं म्हणजे नामस्मरण करत असताना अंतर्मुख होऊन त्या नामाचा आणि नाम परमात्म्याचा संबंध जोडून तदाकार वृत्ती होणं यालाच म्हणतात एक तत्वनाम दृढधरी म्हणा. असे आहे करे जना तुझ्या स्वहिताच्या कोणा. आणि पंढरीचा राणा मना माझी स्मरावा अनेक ठिकाणी वर्णन केलं आहे. असं आहे करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान. आता याच्यामध्ये काय सांगितलं तुला कळलं की, नामरूपी अनुसंधान करा विठ्ठल स्मरण. भगवंताचं नामाचं काय केलं, स्मरण केलं. पण मग असं नाम आणि रूप, नाम म्हणजे भगवंताचा आणि रूप म्हणजे सगुण आकार. या नामरूपी अनुसंधान हे दोन्ही एकत्र जोडायचे. ते नामस्मरण करत असताना दोन्ही एकत्र जोडायचे. राम 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 म्हटलं आणि कोण इकडं पाहिलं आणि राम राम म्हटलं आणि दुसऱ्या विषयात चिंतन केलं तर मग त्याचं फल मिळत नाही. आणि म्हणून करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान म्हणजे ती वृत्ती त्याला जोडली पाहिजे. जाणून भक्ता भवलक्षण जगन प्रमाण दावितो. ही गोष्ट सर्व संतांनी आवर्जून सांगितलेली आहे.
परमात्मानिष्ठ परवडी, अखंड मनाची मूडी पाडी, आणि उसंत घेऊन येदी अर्ध घडी, न स्मरण निर्वडी मन राखे. म्हणजे परमात्मनिष्ठा, भगवंताविषयी आवड असली पाहिजे, नामस्मरण अखंड घेतलं पाहिजे, त्यात दुसरा प्रवेश होऊ नाही दिला पाहिजे, आणि नामस्मरण करत असताना म्हणजे अखंडता आली पाहिजे, आणि ती वृत्ती नामाकार परमात्माकार झाली पाहिजे. एकत्व नाम दृढधरी म्हणा असं आहे. आणि असं जर नामस्मरण जर केलं तर मग त्याचा दृढ धरायचं म्हणजे काय, ते नामस्मरण तर करायचं, पण दृढ याचा अर्थ पक्क धरायचं, म्हणजे सोडायचं नाही. दृढ याचा अर्थ काय असतो, तो निष्ठा. दृढ याचा अर्थ काय असतो, तो निष्ठा. म्हणजे एकत्व नाम दृढधरी म्हणा. तात्पर्य एकविध आम्ही न धरू पालट, न संडो हे वाट सापडली. त्याला निष्ठा असं म्हणतात. तर भांडास महाराजांचा अभंग तुम्ही नेहमी म्हणता आपण, मला वाटतं बुधवार, जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मा गोळ भांगा जाये, परी मी तुझीच वास पाहे, वडवानळ त्रिभुवन खाय. आहे का वडवानळ? आता हे काय गंमत आहे. जरी आकाश तुटून डोक्यात पडायला लागलं तरीसुद्धा मी तुझी निष्ठा सोडणार नाही. हे संपूर्ण ब्रह्मागोळ सगळा डगमगून भंग पावायला लागला तरी मी तुझी निष्ठा सोडणार नाही. आणि वडवानळ त्रिभुवन खाय. समुद्रामध्ये ना अग्नी असतो, त्याला वडवानळ म्हणतात. तो एकदा भडकला का पहिला समुद्र खाऊन टाकतो. केवढी ताकद असेल त्याच्यात. पहिला समुद्र एका फटक्यात आटून घेतो आणि नंतर सगळं खायला सुरुवात करतो. आणि त्याच्यात आता कुठं राम म्हणन कोण. पण भांडास महाराज म्हणतात, एवढं जरी झालं तरी मी नामापासून, याला म्हणतात दृढधरी म्हणा. समजलं का नाही. आकाश तुटून खाली पडायला लागलं, सगळा ब्रह्मगोळ सगळा काय म्हणतो गळीत व्हायला लागला, किंवा वडवाणू उठला आणि सगळं समुद्र पिऊन आटून सगळं जग खायला लागला, तरीसुद्धा मी माझे नाम निष्ठा कमी होऊ देणार. वडवानळ त्रिभुवन खाय, तरी मी तुझीच वास पाहेगा विठोबा. माझी वृत्ती तुझ्यापासून वेगळी होऊ शकत नाही, होणार नाही, होऊ देणार नाही. याला म्हणतात एकतत्व नाम दृढधरी म्हणा. याला म्हणतात इतकी निष्ठा. आता मुंगी चावली तर आपण टाळ खाली फेकून लगेच मुंगी काय झालं चावली पाहत होतो, अशी गोष्ट आहे आपली. असा प्रकार आहे. मी काय म्हणतात, ही इतकी दृढता असली पाहिजे. त्याला म्हणतात एकतत्व नाम दृढधरी म्हणा. साहोनिया टाके घायन, पाषाण देवचे झाला पाय. तुकाराम महाराजांनी उदाहरण सांगितलंय. पाषाण म्हणजे दगडं असतात ते, आणि मूर्ती घडवतात. ते मूर्ती घडणारी असतात. ते मूर्ती घडणारे काय, ते कशावर बसते, ते दगडावरच बसतात. त्या देवावरच बसते. आणि ते मूर्ती घडतात तर टाके हाणतात का त्याला. ते मग इतके टाके आणतात, एवढा दगड असतो. ते तोडून असं एवढा करतात. मग त्या दगडाने घाव खाल्ले का नाही. तुका म्हणे टाके घाय देव पण, आणि भंगले या जन कुलापुषे. जर त्या दगडाने त्या टाकीचे घाव सहन केले तर त्याला देव पण येतं, आणि त्याचं सगळं जग पाया पडतं. आणि जर फुटलं, लोक सकाळचे त्याला वापर करतात. याला काय म्हणतात, ते त्या उदाहरण कशा करायला सांगलं, ते निष्ठा. ते दगड कसा टिकला. परमार्थात आपण टिकतो का, नाही टिकत. का टिकत नाही. आपले तर काही प्रसंग नाहीत. अति उष्ण झालं, अभ्यास बंद होतो, नामस्मरण. अति थंड झालं, बिघडलं काहीतरी, किंवा खाया प्यायला नाही मिळालं का बिघडलं काहीतरी. आपली निष्ठा कुठं पंक्चर होईल याचा काही भरोसा नाही. पण मग याला काही दृढधरी म्हणा आहे का, ती गोष्ट नाही. आणि म्हणेन सांडुनिया टाके घाय, पाषाण देवचे झाला पाय. तो पाषाण असून देव झाला की नाही. तयारीती दृढ म्हणून करी साधवया कारण. इतकं मन घट्ट करा आणि असं नामस्मरण करा, म्हणजे त्याला म्हणतात दृढधरी म्हणा. बाण शस्त्र सावनी गोळी, आणि शुरा ठाव उंच स्थळी. युद्धात गेला मग काय करतो, सावलीत बसतो खुर्ची टाकून, आणि मग त्याचा विजय घोषित करतात का, नाही. मग बाण शस्त्र गोळी साहून, आणि मग तो शूर जिंकून आल्यानंतर, आणि मग त्याला तो राजा पण होऊ शकतो.
बाण शस्त्र सावनी गोळी आणि शुरा ठाव उंच स्थळी. सगळ्यात श्रेष्ठवर जाऊन बसतो तो का म्हणे सत्य आग न देखे ज्या रीती, किंवा ती सतीचं नाव घेतलं जातं. पण कधी ती त्या पतीवर जिवंत सती गेल्याच नंतर मग तिला चटके लागत नाहीत का ते, पण तरी तिची निष्ठा सांगण्यात तात्पर्य काय, त्या पतिव्रतेची दृढता आणि त्या युद्ध करणाऱ्याची दृढता आणि त्या दगडाची दृढता. 3 दृष्टांत कोणी सांगितलेत, पाषाणाचं सांगितलं एक, शूराचा सांगितलं एक आणि पतिव्रतेचं सांगितलं एक. मग ही परीक्षेला उतरली का नाही. पतिव्रता ही त्या अग्नीच्या परीक्षेत जळून खाक झाली, तिनं ते सहन केलं म्हणून तिचं नाव निघालं, भगवत प्राप्ती झाली असं म्हणत येईल तुम्ही. तसंच एखादा शूर असतो बाण शस्त्र गोळी खाऊन झेलून, तिथं काय मग काय त्याला काय गरम झालं गार झालं भूक लागली तहान लागली नाही, युद्धात उतरलं का युद्धच म्हणजे ते मरण्याचाच प्रसंग, शेवटचा प्रसंग. पण त्यातूनही सगळ्याला मारून जर विजय झाला तर उच्चस्थळी, मग राज्याभिषेक, मग राजा होतो तो. असा त्याचा अर्थ असा आहे. तसं दगड किती घाव घातले तर तो टिकूनच राहतो, आणि टिकून राहिला का मग देव पण तसा प्रकारे देव. तसं भगवंताचं नामस्मरण करत असताना अनेक प्रसंग येतात, खूप प्रसंग येतात. कधी उदास होतं, कधी कंटाळा येतो परमर्थ करताना, कधी कोणी बिचारे फार हिताची माणसं भेटतात, त्याच्या डोक्यात असा विक्षेप घालतात, अरे लोक काय करतात आणि तो काय करतो, लोक तर चंद्रावर गेलेत, तू कधी नरकाला जातो, चल ना माझ्याबरोबर, मी एकटाच कसं काय जाऊ. पण तू परमार्थ करतो, तू हेच कर, याच्यापेक्षा श्रेष्ठ काय नाही. अरे सगळं काही कुत्र्या मांजरासारखं खायचंच राहतं, खाऊन खायचं आणि जगायचं आणि मरायचं एवढंच राहतं. तिथं काय असतं, नोकरी केली तरी तेच, धंदा केला तरी तोच, आणि परमार्थात कुठं उपाशी मारायला लागला असं नाही सांगणार ते. अरे हे कावर करतो, मस्त इकडं तिकडं फिरावं, हे लोक काय करतात कुठं चाललेत, मग असं हे प्रबोधन करतील ते लोक, म्हणजे त्याची निष्ठा हलवतात. आणि अशा काल जर टिकून राहिला तर त्याची दृढता आपल्याला येईल, आणि जो अशी दृढता धरतो त्याला भगवान करुणा करतो. एक तत्वनाम दृढधरी मनन हरीशी करुणा येईल तुझे. भगवान हा करुणा घन आहे. काय धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील, आणि आपुला तू बोल साच करे. कृपा करणं नाही काय, देवा तू कृपा करुणा सिंधू. घोषे मायबाप आमचा बंधू, जीवन सिद्धे साधन सिंधू. पांडुरंग माझा कृपेचा सागरण भरला, अपरंपार जळसिंधू. म्हणजे भगवान हा कोणावरही कृपा करत नाही, तर तो नामधारकावरती कृपा करतो, निष्ठा धारण करण्यावरती कृपा करतो. मग तो कृपा तर करतो म्हणले, तो कृपावानच आहे ना, सगळ्यावर करेल ना सारखीच कृपा, सगळ्यावर सारखी कृपा करीत नाही. त्याचं कारण काय आहे, तर या ठिकाणी असे या ठिकाणी दृष्टांत आहेत त्याचे. काय आहे ते, सूर्याचा प्रकाश सगळीकडे सारखा असतो की नाही, चंद्राचा प्रकाश सगळीकडे सारखाच असतो की नाही. पण सगळीकडे सारखा जरी असला तरी सूर्य उगवल्यानंतर त्या सूर्यकांत मानेवर जर पडला तर ते काय करतं, ते पीठ आगनी भडकवत त्याच्यातून सगळं जग जाळून टाकेल तो. सगळा प्रकाश भगवंताची कृपा करुणा काय सगळं सारखे आहे, पण त्या भक्ताच्या ठिकाणी विशेष प्रगट होत असते. चंद्राचा उदय झाल्यावर सगळीकडे त्या अमृताचा वर्षाव करतो तो, आणि सगळ्याला शीतलता सारखी देतो. पण चंद्रमणीवर पडले होते की त्यातून काय होतं, अमृत पाज राहायला लागतं ते, म्हणजे विशेष झाले का नाही ते. मग तसं आहे ते, म्हणजे सूर्याचा प्रकाश असला चंद्राचा प्रकाश असला हे सगळं जसं वेगळं असतं, तसं त्या नामधारकाच्या ठिकाणी भगवान विशेष प्रकारची कृपा प्रगट करत असतो. अशा प्रकारे त्या पवित्र नामधारकाला त्याच्या हृदयामध्ये भगवान प्रगट होतो आणि त्याला कृपा करतो. म्हणून हरीचे करुणा येईल तुझे, असा हा भगवान आहे. आईला किती लेकरं असतात, 4 असतात. मग 4 मुलं असतात, आणि लहान धाकटं असतं ते पण पाळण्यात झोपले असतं, ते निवांत असतं. बाकी त्या आईची कृपा सर्व सारखी असते का नाही, सर्व सारखी असते. परंतु त्या लहान मुलं पण असते, पण जेव्हा का ते मुलं आरडायला लागलं मग ती लगेच सगळं काम टाकते, त्याला जवळ घेते, लगेच स्तनपान करते वगैरे वगैरे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तो त्या पहिली कृपा नव्हती का,
त्यांनी टाव फोडल्यामुळे ती कृपा अधिक प्रगट झाली तिथं. तसं भगवंताचा नामाचा टाव फोडणारा जो असतो त्याच्या ठिकाणी भगवंताची अधिक कृपा प्रगट होते, म्हणजे त्याच्यावरती करुणा करतो बाबा. कारण तो करुणाकर विठ्ठल असा आहे ना, तो असं आहे. लोकाभिरामम रंगधीरम राजेव नेत्रम रघुवंश कारुण्यरूपं करुणाकरंतम श्रीराम शरणं प्रपदे. आहे का नाही? करुणाकर भगवान हा करुणाकर आहे. आणि म्हणून तो अशा नामधारकावरती काय करतो? कृपा करतो, करुणा करतो. बहु आहे कृपावंतन अनंत हे नाम ज्या भरपूर प्रमाण आहे ते असो. म्हणून कृपावंत किती दिनभू आवडते. भगवंताला कृपावंतच आहे तो. सगळ्यांना त्याला आज्ञे लोक आवडत असतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एकतत्वनाम दृढ धरी म्हणा आणि हरिषे करुणा. किती गोष्टी सांगितल्या. नाम हे तत्व आहे, एक सांगितलं. नाम हे एक तत्व आहे, त्याची दृढता कशी असावी हे सांगितलं. आणि भगवान त्या दृढता धारण करण्याला करुणा कशी करतो हे पण सांगितलेलं आहे. आणि मग पुढे माऊली म्हणतात पण ते मग नाम अवघड आहे का? नाही, नाम सोपं आहे. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. ते नाम सोपं आहे, पण कोणतं? राम कृष्ण गोविंद. तर राम कृष्ण गोविंद हे 3 नावं का घेतले? भगवंताचे किती नाम आहे? ते सहस्र नाम आहेत. अनंत हे नाम ज्या अनंत नामे घेतले ठेवून. अनंत रूपे अनंत नामे देखिले मी त्याशी. मग त्याचं नाम अनंत आहे, त्याचं नावही अनंत आहे, त्याला नामही अनंत आहेत. मग असे असले तर हे 3 नामविशेष का? तर या 3 नामाचा याचा विशेष खुलासा करण्याकरता त्याच्यावर थोडं चिंतन करायला पाहिजे. हे 3 नामं सगळ्यापेक्षा विशेष आहेत. तर विशेष म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तत्वमस्यादी महावाक्य उपदेश नामाचा अर्धांश नाही तेथे. म्हणजे तत्व तुम्हाला माहिती आहे तत्वमसी, तत्वम असी, तत्वम असी, ते 3 अक्षर आहेत का नाही. पण यातला अर्धांशसुद्धा आपलं नामात तर काय तत्वमसी हे सगळं महावाक्य, आणि नामातला अर्धांश घेतला तरी त्याची बरोबरी करीत नाही. एवढं नामाचं श्रेष्ठत्व ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तत्वमस्यादी महावाक्य उपदेश, पण नामाचा अर्धांश नाही तिथे. नामाचा अर्धांश त्या महावाक्यामध्ये नाही, इतकं नामाचं श्रेष्ठत्व आहे. म्हणून नाम कीर्तन करिता जवळी जोडलाशी आता क्षणभरी न विसंबे जीवाच्या जीवना राया. म्हणजे असा परमात्मा नाम एवढं श्रेष्ठ आहे. नाम निज धीर गरजते वैष्णववीर. आणि कळकाळ यमाचे भार पळाले. तर जाऊ द्या, विशेष काय तात्पर्य काय सांगायचे? राम कृष्ण गोविंद हे सर्व नामापेक्षा वेगळे कसे आहेत? मग त्याचा विशेष अर्थ, त्याला काय म्हणतात? व्युत्पत्त्यार्थ, योगिक अर्थ. म्हणजे ज्या अक्षरातूनच त्याचा अर्थ निर्माण होत असतो. तर राम याचा अर्थ काय होतो? तर राम याचा अर्थ रमन्ते योगिना अनंते नित्यानंदे चिदात्मनी इति रामपदेन आसो परब्रह्म अभिधीयते. रामाला परब्रह्म असं म्हणलं. रमंती योगिनः, योगी ज्याच्या ठिकाणी रममान होतात. कुठं? अनंते, तो नित्यानंदे चिदात्मनी, परमात्मा हा चिद्रूप आहे, आनंदरूप आहे, असा आहे. आणि म्हणून सच्चिदानंद असा परमात्मा असा तो परमात्मा ज्या ठिकाणी योगी रममान होतात असा परब्रह्म आहे. असा रामपदाचा शब्दशः अर्थ असा आहे तो. तर अजून कसा आहे? इतर नामापेक्षा भगवान शंकर पार्वतीला सांगत असताना असं म्हटलंय, परमेश्वर नामानी संती अनेकानी पार्वती परंतु राम नामिदम सर्वेशाम उत्तम उत्तमम. सर्व नामापेक्षा राम नाम हे सर्व उत्तम आहे. का उत्तम आहे ते? परमेश्वर नामानी संती अनेकानी संती पार्वती, अनेक नाव आहेत म्हटले. परंतु राम नाम इदम सर्वेशाम उत्तम उत्तमम. सर्वापेक्षा उत्तम काय आहे? तर राम नामनः समुत्पन्ना प्रणवः मोक्षदायकः.
राम नामापासून प्रणव उत्पन्न झाला म्हणजे ओंकार. ओंकार सगळ्याचं मूळ सांगितलं ना, पण ओंकाराचं मूळ कोण आहे? राम. राम नाम आहे प्रणव हा, आणि राम नाम मोक्षदायक हा असं आहे. रूपम तत्वम तत्वमस्य हेच असो वेद तत्वाधिकारीना. आणि जो वेद तत्वज्ञानाचा अधिकारी आहे त्याला काय ते म्हणले तर तत्वमस्यादी वाक्य आहे. राम नाम हे प्रणव आहे, मोक्षदायक आहे. वेद तत्व अधिकाऱ्यांचा ते काय आहे? थोडक्यात तत्वमसी आहे. वर पहा, राम नाम जे जिज्ञासू आहे त्यांच्याकरता राम नाम हे काय आहे? तत्वमस्यादी वाक्य. तत्वमस्यादी काय आहे? वाक्य आहे. आणि राम नाम हे मूळ प्रणव काय आहे? त्या प्रणव म्हणजे ओंकाराचं सुद्धा काय आहे? मूळ आहे. आणि असं राम नाम हे काय आहे? मोक्षदायक आहे. आणि म्हणून रामनाम हे सर्वश्रेष्ठ आहे. अजून तुम्हाला त्या व्याकरण तुम्हाला कळतं का? राम हा शब्द असतो र, काना, म, अजून काना आहे का नाही, म्हणजे र अधिक र अधिक अधिक काना, म अधिक आणि अधिक काना, नाही कान नाही, त्याला म्हणतात राम. पण 3 अक्षर आहेत त्याच्यात. र हे का नाही, रकार, आकार आणि मकार, 3 अक्षर आहेत. तर 3 अक्षरात काय आहे?